नमस्कार मंडळी, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की आपलं शेळीपालन बंद करून आपण ह्या म्हशी सुरू केलेल्या आहेत. तर ह्याचं कारण शेळीत नफा पडत नव्हता किंवा बंदच करायचं होतं आपल्याला, असं काही कारण नाही बरं का. ते योगायोगानं आपली जागेचं जरा गोष्ट वाढत गेली आणि त्याच्यामुळे आपल्याला बंद करावं लागलं. तर आमच्याकडनं खूप जास्त मोठे मोठे बांध आहेत बरं का, आणि मग त्याच्यासाठी आम्ही एक म्हैस घेतली. आमची एक वगार होती आणि चांगली 4 महिने 3 महिने झाले असतील तिला बरं का. किती मग तिचं काय झालं की तिचे शिंग उपटले बरं का. एक शिंग मोडलं तिचं. गव्हाण होती शेळीची, त्याच्यात तिनं एक शिंग घातलं आणि मोडून घेतलं. मग पुन्हा ती ट्रीटमेंट करायला डॉक्टर आले. मग तिच्या ती शिंगाला बांधण्यात आलं, ती बी शिंग उपटून निघालं आणि गाभण वगार मला विकून टाकावी लागली. इतकं निराश झालं होतं त्यावेळेस आम्ही की शेळ्या तर विकल्याच होत्या, पण आम्हाला वाटलं की आता म्हैस आहे, आपण त्याच्यावर तरी म्हणजे थोडा विरंगुळा जनावर असले की बरं वाटते शेतात. तर ती म्हशीचं तसं झालं, म्हणजे वगारचं तसं झालं. आणि मग लय हताश झालो होतो आम्ही. ते जमिनीचं बी झालं, ह्या जागेचं बी झालं, तिथं केलेलं सगळं काढून आम्हाला इकडं करावं लागलं हे शेड. आणि मग हताश झालो. मग एक म्हैस घेतली ॲलेक्सा नावाची. तर ह्या म्हशीच्या पलीकडून बरं का म्हैस, मी आहे इथं बाजूवर बसलेली. तर मग ती म्हैस घेतली आम्ही. बांध आहे तर म्हणून चला बांधावर चारायला ह्याला होते, त्याच्या नादानं शेणखत ही थोडा का होईना पडेल आपल्या शेतात, आणि ती घेतली म्हैस. तर असं झालं की ती गावरान म्हैस आहे बरं का. हे बघा आता दिसेल तुम्हाला, ही म्हैस गावरान म्हैस आहे आणि ती 14 लिटर दूध द्यायला लागली. चांगलं दूध द्यायला लागली. मग आम्ही वरवे लावले, घरी 1 लिटर ठेवून घ्यायचं आणि बाकीचं विकून टाकायचं असं. तर तेच म्हणजे कधी कधी असं होईल की आम्हाला चहा प्यायला पण दूध राहीनं गेलं, इतकी मागणी वाढली दुधाची. कारण आम्ही बिन पाण्याचं दूध देतो. भले 80 रुपये देतो बरं का, पण बिन पाणी टाकता आम्ही दूध देत असतो. तर आम्ही पहिल्या दिवसापासूनच 80 रुपये भाव ठेवला आणि 80 रुपयानंच विक्री. म्हणजे तिथं आमच्या तिथं किरायानं आम्ही राहतो तिथं शेजारणीने घेतलं. मग तिच्या मैत्रिणीनं दोघी तिघीला सांगितलं. असं करत करत ते 14 लिटर दूध पूर्ण खपायला लागलं, म्हणजे जायला लागलं, विक्री व्हायला लागलं. मग पुन्हा आम्ही कमी पडायला लागलं पुन्हा. म्हणजे अजून आम्हाला वाटलं की आता जमायले बाबा, ही आपलं जायला लागले दूध, म्हणून परत ही लक्ष्मी एक घेतली. आणि हिचं 15 लिटर दूध आहे बरं का लक्ष्मीचं. पण आता 8 लिटरच द्यायला लागली. रात्री 8 लिटर देते, एक टाईमच देते. गाभण आहे ती. 1 महिना होऊन गेलाय तिला. आणि ॲलेक्सा पण महिना होऊन गेला. ॲलेक्साला बी पलीकडची ॲलेक्सा, अलीकडची लक्ष्मी आहे. आणि दोघीचे बी वासरं मेलेले आहेत बरं का. दोघीचे बी वासरं मेलेत. थंडी खूप होती आणि ही आम्ही पैशा अभावी आम्हाला ही पूर्ण झाकून घेता आलं नाही. घेतलं बी असतं तर ही वाळलं नसतं, म्हणून आम्हाला पैशामुळे घेता बी आलं नाही. आणि पुन्हा पुन्हा वाटायला की उघडं ठेवलं तर म्हणजे अशी हवा खिळती राहील आणि वास सुटणार नाही, अशा म्हणजे घाण होणार नाही जास्त. पण त्याच्यामुळं खूप वासराला थंडी लागली आणि वासरू थंडी लागून मरून गेले बरं का. दोन्हीच्या दोन्ही हालेच होते आणि दोन्हीच्या दोन्ही मरून गेले. तर तरी पण त्या दोघी बी दूध देतात. ह्या दोघी बी दूध देतात. पलीकडं ती आहे की ती 3 लिटर, कधी 2.5 लिटर देते. ॲलेक्सा लक्ष्मी बी देते 8 लिटर, कधी 7.5, कधी 7. पण 7च्या पुढंच देते ही एक टाईम रात्री. तर असं काही कारण नाही की शेळ्या परवडत नव्हत्या अगर काय ते, म्हणजे एकदम लई जास्त शेळ्या नव्हत्या आमच्या. पण तसं झालं. मग आता आमचं तर विचार होता, आम्ही ही सेड करणारच नव्हतो बरं का. ही विकून टाकलं आणि पुढचं तेवढं रस्त्यावरचं आम्ही काढून घेतलं होतं. आणि आम्हाला शेड करायचं नव्हतं, म्हणजे काही जनावरच करायचं नव्हतं. असं आमच्या काही डोक्यातच नव्हतं की आता आपण शेड करावं किंवा असं काही. म्हणजे सगळं केलेलंच काढून टाकावं लागलं. मग आमच्या डबल करण्याची इच्छाच नव्हती आम्हाला. ती महागला टाकला आम्ही इकून. आणि मग ती म्हशीचं तसं एक 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 वाढत गेल्या. तर नाही, तर असं वाढत गेल्यावर का म्हशी. आणि आता 25 लिटर दूध आमचं 80नं जायला लागले. पण एक गोष्ट आहे बरं का, आपण जितकं वाढवू तितकं जमते. पण आमच्या इथं एकतर गडी भेटत नाही. आणि गडी ठेवायचा म्हणलं की बी 25 लिटर दूध जाईल, जे आपणच हँडल करू शकतो गड्याला. एकतर
1-1.5 लाख पगार द्या. पुन्हा मग ती म्हणजे दूध वाढवायचं म्हणलं तर म्हशी वाढवायचे म्हणलं तर खायला जास्त लागते. त्याच्यापेक्षा आपलं 20-25 आता ह्या दोघीचं तिनं जर खरंच 20 लिटर दिलं आणि ही 15 द्यायला लागली तर मग 35 लिटर दूध होते. पण समजा हिनं कमी बी झालं, समजा गाभा गेल्यानंतर काही कमी 10-1 लिटर बी दूध दिलं, अगर 7-8 लिटर बी दूध दिलं, तिचं बी 17-18चं निघायला लागलं, पण 25 लिटरच्या वर आम्हाला दूध वाढवायचं नाही. तुम्हाला निर्णय बरोबर वाटते का कमेंट करून नक्की सांगा. कारण काय होते माहिती का, जास्त करायचं म्हणलं की जास्त गोंधळ आणि मग टायमाला जात नाही. पुन्हा क्वालिटीत फरक येते, तर आपल्याला क्वालिटीत फरक येऊ द्यायचं नाही. क्वांटिटी कमी ठेवली की क्वालिटी व्यवस्थित मेंटेन होती. आणि परत आपल्याला हे बघा ही काढायचं इथं असं जरा हे केलेलं आहे वर असं उंचावर काही सामान ठेवण्यासाठी, आणि ते इकडून लावायचं आहे. आणि इथं आपण लावून घेणार आहोत पत्र. तर पत्र का लावून घ्यायचे, तर काय होईल, थंडी लागायली, वास राहिली आणि त्याच्यामुळं वासरं मारायले, दोन्ही वासरं मेले बरं का आमचे. तर असं आहे. तर आता ह्यांनी काही टाकलं नाही, 5:30 वाजून जाईलेत. ही पिंडी ठेवल्या सगळेलाच, धार काढायची. तर त्या 2 म्हशी विकायच्यात आपल्याला, कोणाला घ्यायच्या असल्या तर बघा नक्की. दूध सुरू आहे, 1-1.5 महिन्याच्या गाभण आहेत. आणि आता उन्हाळी तर आमच्याकडं काहीच नसते बरं का खायला, म्हणून मग पोटमारा करायचा नाही जनावराचा. आणि म्हशी नंबर 1 आहेत, क्लास नंबर, मस्त मस्त म्हशी आहेत बरं का. घ्यायच्या असल्या तर बघा कुणाला, सांभाळल्या आणि मग यायला झाल्यावर बी भरपूर पैसे होते. तर दूध बी खूप चांगलं आहे बरं का म्हशीचं, गोड आणि घट्ट, फॅट बी चांगला लागते. तर काही दिवस मग म्हणजे जोपर्यंत वरवे लागत नाही तोपर्यंत 1-2-3 लिटर उरलेला मी डेअरीला बी घातलेला आहे. असं आहे बघा. तर कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बघा ह्या कशा बसल्या, आता ह्या दोन्ही पाळल्या जर का आम्ही, ह्या दोन्ही, एक मुलगा एक मुलगी आहे, आणि हे दोन्ही पाळले तिथंच.